कोण जाणार बिग बॉस मराठीच्या घरातून? मित्रांनो, ज्या पद्धतीचे फायनल वोटिंग ट्रेंड समोर आलेत ना, ते पाहून खरंच खूप शॉक झाला. तर मित्रांनो, आज शुक्रवार दुपारी 12 वाजेपर्यंत वोटिंग लाईन सुरू होत्या आणि आता त्या बंद झालेल्या आहेत आणि ज्या पद्धतीचे फायनल वोटिंग ट्रेंड समोर आले, ते खरंच खूप शॉकिंग आहेत. बऱ्याच लोकांना वाटत होते, की प्राजक्ता हीच या आठवड्यात घराबाहेर जाईल किंवा मग जाऊ शकते. परंतु तसं या वोटिंग पोलमध्ये पाहायला मिळत नाही. प्राजक्ता शुक्रे हिला तगडी वोटिंग होताना दिसते. आता हे का, कसं, कोणी केलं हे माहिती नाही. परंतु प्राजक्ताला इथे तगडी वोटिंग होताना दिसते. तर बघूया फायनल वोटिंग ट्रेंड काय सांगतात. कोण आहे टॉपला, कोण आहे बॉटमला, कोण जाऊ शकतं या आठवड्यात बिग बॉक्स मराठीच्या घराबाहेर. तर मित्रांनो, सध्या तरी 6व्या स्थानी दिसते ती म्हणजे रेवा कवरासे. रेवा कवरासेचा बिग बॉसच्या घरामध्ये तसा गेम नाहीये. डे 1 पासून ती इकडे खेळू का तिकडे खेळू, कशी खेळू, अशी खेळू का तशी खेळू, याच्यामध्येच ते आहे. आणि रेवाबद्दल मी एक वाक्य नेहमीच बोलतो, जे प्रभूने सांगितलं होतं, की चांगले चांगले कपडे घालायचे आणि बिग बॉसच्या घरामध्ये मुरडत फिरायचं. असाच काहीसा रेवाचा गेम पाहायला मिळतो. रेवाचा गेम तसा बिग बॉसच्या घरामध्ये नाहीये. पण रेवा बऱ्याच सदस्यांना खेळवताना दिसते. चांगले कपडे घालायचे आणि बिग बॉसच्या घरामध्ये मस्तपैकी शायनिंग मारत फिरायचं. आणि बरेच लोक सध्या रेवावरती लठ्ठू आहेत किंवा मग तिने लठ्ठू केलं असं सांगायला हरकत नाही. मित्रांनो, रेवाचा तसा गेम बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळत नाही आणि ती वाईल्ड कार्ड सदस्य आहे, त्यामुळे लगेच तिचा जम बसणार आहे हे मात्र निश्चित आहे. रेवाला या वोटिंग ट्रेंडमध्ये खूपच कमी वोटिंग मिळताना दिसते. सध्या ती 6व्या स्थानी आहे. नंबर 5 वरती आहे तो म्हणजे मित्रांनो संकेत पाठक. ज्या पद्धतीचे वोटिंग ट्रेंड समोर येत आहेत सध्याचे, तर संकेतला तेवढी जास्त वोटिंग होताना दिसत नाही. माहिती नाही, संकेतचा गेम देखील चांगला आहे, परंतु बहुतेक मला असं वाटतं, की वाईल्ड कार्ड म्हणून तो बिग बॉसच्या घरामध्ये आलाय. त्यामुळे त्याला जास्त वोटिंग होताना दिसत नाही, असं एकंदरीत त्याचं कारण असावं. पण संकेत बिग बॉसच्या घरामध्ये खेळतो, टास्क तर जबरदस्त खेळतो, तरी त्याला वोटिंग पाहिजे तशी होताना दिसत नाही. सध्या सध्या तरी संकेत या वोटिंग ट्रेंडमध्ये 5व्या स्थानी आहे. नंबर 4 वरती आली ती म्हणजे दीपाली सय्यद. मित्रांनो, दीपाली सय्यद यांचा तळ्यात मळ्यातला गेम सुरू आहे. प्रत्येकाशी गोडी गुलाबीने वागणे, काटा टीममध्ये ती खेळते, परंतु इतर सदस्यांबरोबर देखील गोड गोड बोलायचं, असा सध्या दीपालीचा गेम सुरू आहे. हा गेम काही लोकांना आवडताना दिसत नाही. पण काटा टीमचे जे काही सपोर्टर्स आहेत ते दीपालीला सध्या तरी वोटिंग करताना दिसत आहेत. दीपाली या वोटिंग ट्रेंडमध्ये 4थ्या स्थानी आहे. नंबर 3 वरती पोहोचली ती म्हणजे प्राजक्ता शुक्रे. मित्रांनो, प्राजक्ता शुक्रे हिला जबरदस्त वोटिंग होताना दिसते. सोशल मीडियावर सतत सांगितलं जाते, की प्राजक्ता बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकते. पण ज्या पद्धतीने प्राजक्ताला वोटिंग होते, ते खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. आता प्राजक्ताला कुठून कसे हे वोट मिळतात हे माहिती नाही. परंतु या फायनल वोटिंग ट्रेंडमध्ये प्राजक्ताला तगडा सपोर्ट मिळताना दिसतोय. जबरदस्त मित्रांनो वोटिंग झालेले आहे आणि या वोटिंग ट्रेंडमध्ये ती स्ट्राँगली पुढे जाताना दिसते. तर प्राजक्ता या वोटिंग ट्रेंडमध्ये 3ऱ्या स्थानी आहे. 2ऱ्या स्थानी ती म्हणजे अनुश्री माने. अनुश्री मानेचा गेम तसा स्ट्रॉंग आहे, पण कधी-कधी तो वीक होत जातो. परंतु अनुश्रीने ना एक तिची फॅन फॉलोइंग सेट केली. अनुश्री नॉमिनेशनमध्ये आली, की तिचे फॅन्स तिला जबरदस्त वोटिंग करताना दिसतात. सध्या अनुश्री ही 2ऱ्या क्रमांकावर आहे आणि पहिल्या स्थानी राज्य करते ती म्हणजे तन्वी कोलते. मित्रांनो, ज्या पद्धतीने तन्वीला जी काही वोटिंग होते, तन्वी कोलते किती बोलते असं जरी सांगितलं, तरी तन्वी ही जबरदस्त वोटिंग घेताना दिसते. आणि जे काही वोटिंग ट्रेंड समोर आले त्याच्यामध्ये जवळपास तन्वीने 40 ते 42% वोटिंग घेतले. तुम्ही विचार करा, बाकी हे सगळे 5 सदस्य हे 60% वोटिंग घेताना दिसतात. त्याच्यामध्ये अनुश्रीला ही 17% वोटिंग झाली. म्हणजे तन्वीला 40%, त्यानंतर अनुश्रीला 17% आणि बाकी 4 सदस्य आहेत. ते मग 40%च्या आसपास त्या लोकांनी वोटिंग घेतलेली आहे. तर मित्रांनो, तन्वी कोलतेला जबरदस्त सपोर्ट मिळताना दिसतोय. मगाशी मी सांगितलं, की तन्वीचे फॅन फॉलोइंग देखील जबरदस्त आहे आणि तसा सपोर्ट काटा टीमला देखील मिळतोय. प्रेक्षक सध्या काटा टीमवरती भरभरून प्रेम करताना दिसते. काटा टीम प्रेक्षकांना आवडताना दिसते. त्या पद्धतीने तन्वीला सपोर्ट मिळतोय. तन्वी सध्या या वोटिंग ट्रेंडमध्ये पहिल्या स्थानी आहे. 2ऱ्या स्थानी ती म्हणजे अनुश्री. 3ऱ्या स्थानी मित्रांनो शॉकिंग आहे, ती म्हणजे प्राजक्ता शुक्रे. प्राजक्ता शुक्रेला तगडी वोटिंग होताना दिसते. त्यानंतर 4थ्या स्थानी आहे ती म्हणजे दीपाली सय्यद आणि बॉटमला आहे ते म्हणजे दोन्ही वाईल्ड कार्ड सदस्य. मित्रांनो, आपण काही दिवस बघितले, की बिग बॉसच्या घरामध्ये ना वोटिंग ना कंटेंट. बिग बॉसला जे वाटतं त्या पद्धतीने ते स्पर्धकांना काढताना दिसतायत. किती वोटिंग झाली, कोणी कितीही कंटेंट दे, तरी आम्हाला घेणं-देणं नाही. आम्हाला शोसाठी जे योग्य आहे
त्याच लोकांना आम्ही घराबाहेर काढतो. तर असा ट्रेंड सध्या बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळतोय. मित्रांनो, प्राजक्ता शुक्रेला जरी चांगली वोटिंग असली तरी प्रेक्षकांच्या मनाने ती बॉटमलाच आहे. कारण तिचा जास्त बिग बॉसच्या घरामध्ये गेम नाहीये. आता प्राजक्तासोबत नक्कीच रेवा, त्यानंतर संकेत आणि त्यानंतर दीपाली असे एकूण 3 कंटेस्टंट बॉटमला आहेत आणि प्राजक्ता असे 4 कंटेस्टंट सध्या तरी बॉटमला पाहायला मिळतात. आता बिग बॉस कोणाला घराबाहेर काढतात? वाईल्ड कार्डला काढतात की प्राजक्ताला काढतात? हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. आता बिग बॉसच्या मेकर्सवरती अवलंबून आहे की कोणाला घराबाहेर काढायचं, वाईल्ड कार्ड की प्राजक्ता. काय वाटतं तुम्हाला मित्रांनो? प्राजक्ताला तगडी वोटिंग झालेली आहे. त्यामुळे प्राजक्ता घराबाहेर जाईल की वाईल्ड कार्ड रेवा, संकेत की मग दीपालीताई? कोणाला बिग बॉसच्या घराबाहेर काढलं जाईल याबद्दल तुमचं काय मत आहे आणि काय वाटतं तुम्हाला? कोण जावं या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुमचा सपोर्ट कोणाला आहे या 6 नॉमिनेट सदस्यांपैकी ते सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.